तर चला बघूया आता मार्केटमध्ये आपला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकतं आहे. आता उद्या हे शुक्रवार आणि शुक्रवार हे सेन्सेक्सची एक्सपायरी. ह्या सेन्सेक्सच्या एक्सपायरीमुळे आपल्या निफ्टीवर कुठला इफेक्ट होऊ शकतो का, किंवा बँक निफ्टीवर मोठ्या प्रमाणात कुठला इफेक्ट होऊ शकतो का, हे आपण आज डिस्कशन करणार आहे. बिकॉज 8 तारखेला जर तुम्ही बघितला तर एक शपथविधी आहे आणि त्या शपथविधीच्या आधी आपलं मार्केट कुठंपर्यंत जायला पाहिजे आणि कसं व्हायला पाहिजे ह्या गोष्टी आजच्या आपण प्रिडिक्शनमध्ये डिस्कशन करणार आहे. आता बघा 22,849 नंतर जर मार्केटचं जर टार्गेट म्हटला तर 937 आणि 994 यायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की ही शपथविधी ज्याला मोस्ट ह्या शपथविधीचा इफेक्ट माझ्या हिशोबानं एकतर कॉल साईडलाच मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. म्हणजे उद्या जर आपल्याला मार्केट जर ओपनिंग करायचं म्हणलं तर एकतर गॅपअप व्हायला पाहिजे आणि ते समथिंग 22,994च्या आसपास गॅपअप व्हायला पाहिजे. जर ह्याच्यावरती जर बघितलं तर 23,019च्या वरती आपल्याला चांगली बाईंगसाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यातून तुम्हाला 23,105 आणि त्यानंतर 207 आणि 302 ह्या पण लेवल आपल्याला उद्या दिसून येऊ शकतात. आणि माझ्या हिशोबाने आता मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बाईंग झालेलं आहे, म्हणजे बायर्स ॲक्टिव्ह झालेले आहेत. कारण आता जर तुम्ही बघितला तर एवढं मार्केटमध्ये सेलिंग येऊन तरी पण त्यांना 19,000 ह्या लेवलला क्रॉस केलेलं नाही. म्हणजे आपल्याला ह्या वर्षी माझ्या हिशोबानं समथिंग तर एक तर 25,000 आणि 25,000ची वरची पण लेवल लवकरात लवकर दिसून येऊ शकते. आणि येत्याला 6-7 वर्ष तरी 2032 पण मार्केटमध्ये छोटीशी म्हणजे डाऊनफॉल येणं जर असं असंभव बाय द फॉल काहीतरी एखादी न्यूज आली, काहीतरी युद्ध वगैरे झालं तरच ह्या गोष्टी पॉसिबल आहेत. नाही तर 2032 किंवा 33पर्यंत मार्केटमध्ये बाहेर स्ट्रॉंगच असतील आणि मार्केट वरती न्यायचं त्यांनी ट्रायंगच करतील माझ्या हिशोबाने. आणि आपल्याला लवकरात लवकर एक 30,000 ही पण लेवल दिसून येऊ शकते. 30-35 पण ह्या पण लेवल दिसून येऊ शकतात. ओके, उद्या आपल्याला जरासं व्ह्यू कॉल साईडला आहे. दुसरी गोष्ट पुट साईडला पण आपण थोडासा व्ह्यू ठेवायला पाहिजे. आपल्याला जर पुटला जर बसायचं म्हटलं तर ह्या साईडला एक छोटी रॅली मिळू शकते. ह्यातून तुम्ही पुटला बसून हे फर्स्ट टार्गेट फक्त अचीव करू शकता या दरम्यान. ओके, त्यानंतर आपण बँक निफ्टीमध्ये बघूया बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने आपल्याला वर्किंग मिळू शकते. आता बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक पॅटर्न पण झाला आणि त्या पॅटर्नचं जर तुम्ही बघितलं ही ट्रेडलाईन पण त्यानं क्रॉस केला आहे. आणि ह्या पॅटर्नचं जर टार्गेट जर बघितला तर एकदम मोठा आहे आणि समथिंग हा जो लेवल साईजमध्ये हा एक नो ट्रेडिंग झोन आहे आपल्यासाठी. पण ह्या लेवलनंतर तुम्हाला 50,921 ही लेवल दिसून येऊ शकतं. आता 50,921 किंवा 51,000 ही लेवल जर असं मार्केटसाठी स्ट्रॉंग राहणार किंवा 50,000 ही पण लेवल जरा मार्केटसाठी स्ट्रॉंग राहणार. त्यामुळं 50 ते 51,000 ह्यामध्ये जर तुम्ही कॉल सेटला जर बसत असाल तर फक्त कमी क्वांटिटीने ट्रेडिंगला करा. कारण कधी बाय द फॉल मोठे एक बिग कॅन्डल मारू शकेल आणि तिथून रिव्हर्स येऊ शकेल असं सांगता आपल्याला येणार नाही. कारण 50,000 ही अशी एक लेवल आहे, एक सर्टन लेवल असल्यामुळे कसे खाली येईल किंवा कशी वरती जाईल हे आपल्याला सांगता येणार नाही. ओके, अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा, बेल आयकनला क्लिक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॉरवर्ड करा. थँक्यू.